घरच्या घरी पनीर बनवताय? मग या टिप्स आणि ट्रिक्स नक्कीच ट्राय करा। सध्या मार्केटमध्ये सर्रास भेसळयुक्त पनीर विकलं जातंय, पण हेच पनीर भेसळयुक्त आहे की नाही हे कसं ओळखायचं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। तर या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी पनीर कसं बनवायचं याच्या काही सोप्या टिप्स पाहणार आहोत। पहिलं म्हणजे पनीर बनवताना गाईच्या दुधाऐवजी म्हशीच्या दुधाचा वापर करावा, म्हणजे ते अधिक घट्ट आणि मलईदार बनते। कारण म्हशीचं दूध हे फुल फॅट मिल्क असतं, पण जर तुम्हाला कमी फॅट असलेलं पनीर हवं असेल तर तुम्ही गाईच्या दुधाचा वापर करू शकता। आता दुसरी टिप, सर्वात आधी दूध मंद आचेवर उकळून घ्यायचं। दूध उकळल्यानंतर तो गॅस बंद करून मगच त्यात लिंबाचा रस किंवा व्हिनेगर टाकावं, म्हणजे दूध फाटण्यास सुरुवात होईल। यासाठी लिंबाचा रस वापरणार असाल तर एक पूर्ण लिंबाचा रस यासाठी पुरेसा आहे, किंवा व्हिनेगरचा वापर करणार असाल तर 2 ते 3 चमचे व्हिनेगर तुम्ही यामध्ये टाकू शकता। हां, पण लिंबाच्या रसाच्या तुलनेत व्हिनेगरने ही प्रोसेस लवकर होते। टिप नंबर 4, पनीर गाळताना ते पूर्णपणे थंड होऊ द्यावे आणि मगच गाळावे। जर जास्त सॉफ्ट पनीर हवे असेल तर ते मलमलच्या कापडामध्ये बांधून ठेवावे। तुम्ही जर लिंबाचा रस वापरून पनीर बनवले असेल तर ते थंड पाण्याने धुवून घ्यावे आणि मगच वापरावे, म्हणजे त्यातील लिंबाची चव निघून जाईल। त्यानंतर कापडातील पनीर घट्ट बांधून ठेवावं आणि अर्धा ते 1 तास एखादी जड वस्तू त्यावर ठेवावी। हां, पण ही वस्तू 1 तासापेक्षा जास्त ठेवली तर पनीर कडक होण्याची शक्यता असते। त्यानंतर तुम्ही लगेचच ते बनवलेलं पनीर वापरू शकता किंवा पाण्यात ठेवून 3 ते 4 दिवस ते पनीर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। तर मग घरच्या घरी पनीर बनवण्यासाठीच्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि तुम्हाला याचा उपयोग झाला का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आय लव्ह नगरच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।